बातमीपत्राची सुरुवात होती ती शरद पवार यांच्या वक्तव्यानिमित्तानं. संधी साधूपणाचं राजकारण करू नका असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. या पुढे जात त्यांनी कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपाशी नको असंही म्हटलं आहे. सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल त्याचे सगळे बांधून आहे. पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. या वक्तव्याच्या संदर्भानं आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत विद्याताई चव्हाण. विद्याताई चव्हाण ह्या सध्या शरद पवारांच्या गटाच्या प्रवक्त्या आहेत. विद्याताई, आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर स्वागत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. मला पटकन आपल्याला असं विचारायचं आहे विद्याताई, की ज्या व्यक्तीनं स्वतःचं मुख्यमंत्रीपद भाजपच्या सोबत म्हणजे तत्कालीन जनसंघाच्या सोबत जाऊन मिळवलं, नंतर वाजपेयींच्या सरकारमध्ये दिलं गेलेलं आपत्कालीन समितीचं प्रमुख पद भारतीय जनता पार्टीकडून घेतलं आणि इतकंच काय नंतरच्या काळामध्ये सुद्धा भाजपच्याकडून दिल्या गेलेल्या समित्या स्वीकारल्या, त्यांनी भाजपबरोबर संबंध ठेवू नये असं म्हणणं योग्य आहे का? तुम्ही कोणाविषयी बोलताय ते मला कळलं नाही. तुम्ही नाव नाही सांगितलं मला. मी शरद पवारांविषयी बोलतो आहे, कारण त्यांचं वक्तव्य आहे भाजपशी संबंध ठेवू नका. हो, पण शरद पवारांनी स्वतः कधी भाजपशी किंवा जनसंघाशी तडजोड केलेली नाहीये. आणि शरद पवारांनी आपल्या वक्तव्यामध्ये प्रामुख्याने आज सांगितलेलं आहे की गांधी, नेहरूंबरोबर जे राहिले, यशवंतराव चव्हाणांबरोबर जे राहिलेले आहेत किंवा पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकरांचे ज्यांनी मानलेले आहेत ते लोक जाऊच शकत नाही ना. त्यामुळे त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की इतके दिवस जे काय चालली होती चर्चा तिला पूर्णविराम मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. की म्हणजे विद्याताई, आपण असं अधोरेखित करता आहात की शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेला आज पूर्णविराम दिला. स्वतः पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुम्ही जाऊ नका आणि ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात ना. हे तर स्पष्टच आहे. हे आपल्याला माहिती आहे, कोणाला थांबवता येत नाही. आता याच्यात नाही, जर काही लोकांना सत्तेशी हात मिळवणी करायची असतील तर ते जातील. त्यामुळे नैतिकतेचा एक सल्ला म्हणून शरद पवारांनी दिलेला आहे. आता कोणाला काय करायचं ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यामुळे शरद पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत शरद पवारांनी सुद्धा भाजप बरोबर जायचं नाही हा निर्णय कायम घेतलेला आहे. त्यामुळे आज त्यांनी ते आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे. विद्याताई, एक आणखीन छोटा प्रश्न या निमित्तानं विचारतो की शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रीकरणाची चर्चा ही खरं तर त्यांनी स्वतःच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देऊन अधिक अधोरेखित केलेली होती. मग गेल्या जवळपास महिन्याभरात असं काय झालं की ते आता भाजपसोबत कोणी जाऊ नका असा सल्ला द्यायला लागले? नाही, तेव्हा सुद्धा पवार साहेबांनी सरळ सरळ असं सांगितलं होतं की ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात आणि ते निर्णय घेऊ शकतात. तेव्हा त्यांनी स्वतःची बाजू आज त्यांनी क्लिअर केलेली आहे की मला किंवा इतरांना, ज्यांना म्हणजे पवार साहेब एकटेच नाहीत, पवार साहेबांबरोबर अनेक निष्ठावंत लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की भाजप बरोबर आपण जायचं नाही किंवा भाजप सोबत जे लोक गेले त्यांच्याबरोबर आपण जायचं नाही. त्यांनी भाजप सोडावी आणि आमच्यावर ते येऊ शकतात, परंतु भाजप सोबत जायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही त्यांनी तेच सांगितलेलं आहे. परंतु कोणाला जायचं असेल तर ते जाऊ शकतात. त्याच्यात काय कोणी काही परवानगी घ्यायला येणार नाहीये ना. जी विद्याताई, उद्या जर समजा वेळ आली तर विद्या चव्हाण पक्ष बदलतील का आणि त्या अजित पवारांसोबत जातील का? नाही, माझा तर काही प्रश्नच येत नाही ना. मी कुठे जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार हा माझ्या पुढे हे नाहीच आहे काही. मी काय एवढं मोठं हे नाहीये माझ्या मागे की मला कोणी म्हणेल की बाबा आमच्याकडे या म्हणून. आणि मला तशी इच्छा नाही. मी पुरोगामी विचार कायम जपलेले आहेत आणि ते जपत राहील आयुष्यभर. त्यामुळे माझा तर काही प्रश्नच येत नाही.
विद्याताई, आपण जोडलेल्या राहा. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण. अजितराव, आवाज येतोय? प्रसाद काथे बोलतोय. प्रसाद सर, मला आपला आवाज येतोय. नमस्कार. विद्याताई चव्हाण आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणारी नाही, त्यामुळे भाजपाच्या सोबत न जाण्याचा सल्ला शरद पवारांनी देऊन एक प्रकारे अजित पवारांशी होणारं संभाव्य एकत्रीकरण टाळलेलं आहे. आपली प्रतिक्रिया आणि आपलं वक्तव्य आत्ता विद्याताई ऐकतायत. नाही प्रसाद सर, फक्त थोडी इतिहासाची आठवण करून देतो. महाराष्ट्रामध्ये एक सरकार अस्तित्वात आलं होतं. माझे काका त्या सरकारमध्ये महसूल मंत्री होते. त्यांचं नाव उत्तमराव पाटील. ते जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते, भारतीय जनता पार्टीचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. ज्या वेळेला पवारांना सत्तेवर जायचं असतं त्यावेळेला मग जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी शरद पवार साहेबांना का चालली बरं? दुसरा विषय, या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता काय होतं की ऐतिहासिक दाखले माहीत नाहीयेत. प्रॉब्लेम भारतीय जनता पार्टीचाच नाहीये, तर प्रॉब्लेम कोणाचा आहे माहितीये का? माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की माझ्या राजकारणाला शह देणारा एखादा माणूस महाराष्ट्रामध्ये कसा येऊ शकतो आणि तो सुद्धा अधिक जोरकसपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला सोबत घेऊन सर्वार्थानं भारतीय जनता पक्षाची जी वाटचाल सुरू आहे. केंद्रामध्ये बघा तुम्ही, प्रसादजी, काय माहिती का, नाव घ्यायचं शिवशाहू फुले आंबेडकरांचं आणि त्याच्या विचाराच्या विरोधामध्ये वागायचं. हे सातत्यानं अंगीवळणी पडलेलं आहे आणि त्याला छेद देत बघा भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 चा पक्ष का झाला, तर माझ्या दलित बांधवांनी. आपल्याला यावर उत्तर लागेल. अजितराव, या मुद्द्यावर एक उत्तर घेणं गरजेचं आहे. विद्याताई आहेत आपल्यासोबत. विद्याताई, जे तर्क अजित चव्हाण देत आहेत ते पटतात का आपल्याला? बिलकुल पटण्यासारखं नाहीये. ते म्हणाले एवढे दलित आणि एवढे सगळे आमच्या बरोबर आलेले आहेत, ज्यांना ज्यांना ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडी लागल्या ते लोक आले. तेव्हा पवार साहेबांना सत्तेत जायचं होतं, मग तेव्हा भाजप चालली का? तेव्हा आम्ही चाललो का? आता तुम्ही मला बोलू द्या ना, मी पण देते ना तुम्हाला दाखले. जेव्हा पवार साहेबांना सत्तेत यायचंय, सन्माननीय आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेला सत्तेत जायचं होतं त्यावेळेला त्यांच्याकरता त्यांना भारतीय जनता पक्ष जनसंघ चालला. आता चालत नाही, असं का? व्हीपी सिंग सरकारला सुद्धा भाजपने पाठिंबा दिला होता, परंतु तोही नंतर काढून घेतला मंडल आयोग आल्यावर. हे पण तुम्हाला आठवण करून देते. त्या वेळेची आम्ही सत्तेत पवार साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला होता ना काही वर्षापूर्वी. गप्प बसून ऐकून घ्या ना थोडं. तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं आणि त्याचंच उत्तर देते मी. त्यावेळी इतिहासामध्ये, राजकारणामध्ये, सत्तेमध्ये असताना त्या तडजोडी काही केल्या असतील तर त्याला पुलत सरकारच्या विषयी तुम्ही बोलत असाल तर मला हेच म्हणायचंय की त्यावेळेस मृणालताई गोरे, मधुलिमय असे लोक होते आणि त्या सगळ्या लोकांनी आता तुम्ही आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता ना, आम्ही घेतला नाही. बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही तो पाठिंबा दिला होता. पटेल साहेबांना सांगितलं होतं जा भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा आहे म्हणून सांगा. कसं असतं ताई, बोलते ना मी, अनेकाच्या वाटाघाटींच्या बाबतीत मी जाहीररित्या माध्यमात सांगू शकतो पण मी बोलणार नाही, कारण राजकारणामध्ये मर्यादा असल्या पाहिजे. स्वतःचा फायदा बोलते ना तुम्ही, सगळ्या मर्यादा सोडून बोलता आणि वर मर्यादा शिवशाहू फुले मर्यादा सोडून बोलता. अजितराव, एकदा अजितराव, आपण स्त्री दाक्षिण्य दाखवूया आणि विद्याताईंना त्यांचं म्हणणं पूर्ण करायची संधी देऊयात. मला ही बातमीपत्रामध्ये वेळेची मर्यादा आहे. विद्याताई, आपण बोलताय, आपल्यासाठी पूर्ण 1 मिनिटाचा वेळ आहे. त्यांना मी ते सांगितलं, मर्यादा सांगतात ते आणि मर्यादा तर बिलकुल सांभाळत नाहीत ते. आणि त्यांनी जे काही पवार साहेबांवर आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आहेत. इतिहासामध्ये जे दाखले तुम्ही दाखवले त्यावेळी सत्तेमध्ये जे असतात ते कोणाचा ना कोणाचा. आता भाजपला आम्ही पाठिंबा दिला बाहेर म्हणजे काय, तेव्हा जवळजवळ सगळ्या सीट्स डिक्लेअर झाल्या होत्या, 2-4 सीट्स झाल्या होत्या आणि तेव्हा भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालं होतं. तर मग लोकांचा कौल मान्य करून बाहेरनं पाठिंबा दिला होता. आम्ही काही सत्तेत सहभागी झालो नव्हतो की तुम्हाला लोकांनी कौल दिला तर तुम्ही करून दाखवा राज्य. ही त्यामागची भावना होती ती तुम्हाला नाही समजत. जी विद्याताई, माहिती आरोप करताय. जी विद्याताई, ताज्या घडामोडींच्या निमित्तानंही थोडं पुढे सरकणं अपेक्षित आहे. आपल्या सोबत अजित चव्हाण आणि विद्या चव्हाण हे दोन्हीही प्रवक्ते जोडले गेले होते. दोन्ही विषयांच्या म्हणजेच दोन्ही पक्षांच्या भूमिका या निमित्तानं आपल्या समोर आलेल्या आहेत. पवार गटाचं वक्तव्य आल्यानंतर त्यावर भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे.